कृष्ण जन्माष्टमी निमित्त मुंबईत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। गिरगाव चौपाटी येथील इस्कॉन मंदिरात भाविकांनी दर्शनाला रांगाही लावल्यात। फूल फळाची खास आरास करण्यात आली आहे। भजनानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झालाय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी या भक्तिमय वातावरणाचा घेतलेला हा आढावा। कृष्ण जन्माष्टमी सोहळा संपूर्ण देशात सगळीकडे साजरा केला जातोय। मुंबईतील इस्कॉन या मंदिरामध्ये आपण आहोत। गिरगाव चौपाटी येथील साधारणतः 1980च्या आसपास हे मंदिर स्थापन करण्यात आलं होतं। आज कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण बघू शकताय भगवान श्रीकृष्ण आणि राधे माताला पूर्णतः आरास करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या आभूषणांमध्ये दागिन्यांमध्ये सजवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे यावेळेस जितका श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आहे तितकी वेगवेगळी फळं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत। नैवेद्य म्हणून ही दाखवण्यात आलेली आहेत। आपल्यासमोर कृष्ण जन्माष्टमी कशा पद्धतीने साजरी केली जाते हे इस्कॉनचे काही लोक आहेत आपल्यासमोर। आपण त्यांना विचारू की यावेळेस इस्कॉननी यावेळेस कृष्ण जन्माष्टमी जी आयोजित केलेली आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? यावर्षी भगवंतांच्या आविर्भावाला 5243 वर्ष झाली आहेत। तर विशेष आमच्या मंदिरात आपण इथे बघू शकता की आम्ही 5243 फळं एक विशिष्ट म्हणून अर्पण करत आहोत भगवंतांना। आणि प्रत्येक व्यक्ती जो मंदिरात येतोय त्याला आम्ही एक संधी दिली आहे की तुम्ही तुमच्याकडून एक फळ आणून भगवंतांना अर्पण करा आणि या छोट्याशा क्रियेद्वारे भगवंतांशी एक संबंध स्थापित करा। हे सर्व फळं काय करणार आहेत परत शेवटी नंतर? या फळांना भगवंतांना अर्पण करून हा भोग प्रसादामध्ये रूपांतरित होतो आणि मग इथे ज्या मंदिरामध्ये एवढे सर्व भाविक भक्त आले त्यांना आम्ही तो प्रसाद परत देतोय। कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं काय काय कार्यक्रम आज मंदिरामध्ये होत आहेत रात्रभर आणि उद्या दिवसभर? आज जन्माष्टमी निमित्त इथे खास कीर्तन चालू आहे। हे फळांचा भोग अर्पण होतोय। रात्री 12 वाजता मध्यरात्री एक महाआरती होईल आणि उद्या दुपारपर्यंत अर्धा दिवस जवळजवळ इथे भगवद्गीतेवर प्रवचन सुरू होत आहे। कृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधत अनेक कार्यक्रम आज मंदिरामध्ये आहेत। अनेक कृष्ण भक्तगण इथे येत आहेत आणि दर्शन घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।